आपल्या मुलावर संस्कार करा. माझ्या माईंनो, माझ्या बहिणींनो, आपल्या मुलीवर आणि मुलावर संस्कार करा. कारण तुम्ही जर गोड संस्कार केले तर त्या मुलाला तारुण्य सांभाळायची अक्कल येईल आणि तुमच्या पुढे तुमची जन्माला आलेली कन्या सुद्धा तारुण्य सांभाळायचा अधिकार तिला प्राप्त होईल. संस्कार करा. तारुण्य सांभाळायचा अधिकार क्षमता आहे. तुला तारुण्य सांभाळता येईल. महाराज शबरी ज्या झाडाखालून गेली त्या झाडाला फुलं लागत होती. फुलं फुलं इतकी शबरी सुंदर होती. आणि वाक्य पडलं, जीवनभर आमच्या आश्रमावर सेवा करशील. आमच्या आश्रमाची परंपरा तुला माहित आहे का? तुला तारुण्य सांभाळता येईल का? शब्द नव्हता जवळ. महाराज माझ्या माईंनो, शबरी टस 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 रडू लागली. डोळे भरून आले, डोळे पाणावले, खळा 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 डोळ्याला पाणी येत होत आणि दोन्ही डोळ्याच्या 4 धारा ओंजळीत धरल्या आणि डोळ्यातलं पाणी मुनिश्री मतंगाच्या पुढे टाकलं. पायावर नाही टाकलं, पुढे टाकलं आणि दोन्ही हात छातीवर ठेवले. गुरुवर्य, तुमच्या आशीर्वादाच्या कृपेनं मी तारुण्य पण सांभाळेल. तुमचा आशीर्वाद पाहिजे, मी तारुण्य सांभाळेल. वा, ठीक आहे. 9व्या दिवशी मतंग सकाळी स्नानाला जात होते. मतंग ऋषी उठायच्या अगोदर शबरी आश्रम झाडत होती. रात्र पौर्णिमेची आहे. चुकून शब्द गेला. रात्र अमावस्येची आहे. या अमावस्येच्या रात्री पहाटेच्या प्रहरी शबरी आश्रम झाडत असताना शबरीच्या भोवताल तिच्या तनूचा सुगंध पडला होता. तनू म्हणजे त्वचा. तनू म्हणजे त्वचा. त्वचेचा सुगंध पडला. सुगंध प्रकाश पडला होता. प्रकाश आणि तो सुगंध येत होता. एवढं सौंदर्य. पाठीमागं पाहिलं. शबरी जी, हात नाही छाती उठवला. महाराज आदरयुक्त भीती किती होती. ज्या झाडून आश्रम झाडत होती शबरी म्हणल्याबरोबर झाडूच छातीला लावला. जी 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 गुरुवरे, जी 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 जी. सासऱ्याने सुनाला आवाज दिल्यावर सून सासऱ्याला जी म्हणती त्या सुनानं हातवरी करा बरं. काही चुडच होतो तुमच्या जीबीला. हा, त्याची प्रॉपर्टी खाता येते तुम्हाला तुपात बुडून. हा, तुमच्या सुना नाही का तुम्हाला रॉकेल टाकून फुकायच्या. त्या पोळे साहेबाला म्हणते, आणि ह्या मेल्याला आणलं कशाला, आमच्यावर बॉम्ब टाकायलाय. माझ्या माईंनो, माझा स्वार्थ आहे. या देशाची तुम्ही संपत्ती आहात. तुम्ही जितका सासू सासऱ्यांचा आदर करताल का तितकी तुमची लेकरं तुमचा आदर करतील. इतकं लक्षात ठेवा. कारण प्रेम कधीच एक पात्री नसते. प्रेमाला कधीच एक बाजू नाही. आपण जेवढं प्रेम सांगावं तितकं प्रेम आपल्यासाठी पुढचे सांगत असतील. पोळे साहेबांचा साईराज नावाचा फार छोटासा मुलगा आहे. त्यांनी फोन करून आजीला बोलून घेतलंय कंदारून. मी म्हणलं, का रे तू आजीला बोलवलं? हो म्हणे, आमच्याकडे भंडारा आहे, आजी ये ग तू. आणि चिमुकल्या नातवांचा शब्द ऐकून आजी इथपर्यंत नांदेडवरनं धावत आली. चिमुकला नातू, चिमुकला. महाराज, काय त्या चिमुकल्यावर संस्कार असतील. अशी संस्कार आपल्या लेकरावर करा की त्यानं आपल्या आजीला, आपल्या आजोबाला जीव लावावा. तुम्ही जर त्या लेकरावर संस्कार केले, त्याने आजी आजोबाला जीव लावला तर मायबापाला निश्चित बंगईत झोका देईल. इतकं गिरगाव करायचं. ऐका विठाला विठाला. आदरानं झाडू छातीवर लावला. प्रभू जी, शबरी जी, अग तुला देवाला भेटा वाटतं का ग? तुला देवाला भेटा वाटतं का ग? शबरीने मान खाली घालून एक शब्द वापरला, गुरुजी तुमच्या पायात मला 33 कोटी देवता सापडतात. तुमच्या पायात
मला 33 कोटी देवता सापडतात. काय पुरुषार्थ आहे शबरीचा. तरी पण शब्द वापरला. तुला देवाला पाहावं वाटतं का? देवाला भेटावं वाटतं का? शबरीनं सांगितलं, गुरुजी तुम्ही म्हणत असाल तुमच्या आशीर्वादानं देव भेटला तर निश्चित त्याच्या पायावर डोकं ठेवील. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. तुमचे पाय धरल्यावर देव सापडेल तुमची कृपा असली तर. वाक्य तोंडातून पडलं. शबरी, विश्वाचा बाप जर तुला पाहिजे असेल तर आजपासून रामनामाचं भजन कर. आणि ती शबरी मतंगाचं ऐकून रामनामाचं भजन करू लागली. लक्षात ठेवा, शबरीला 6 साधूची भेट झाली. त्याच्यातल्या एका दुसऱ्या साधूचं नाव सांगतो. त्या साधूचं नाव आहे मुनिश्री शरभंगू नावाचे साधू. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी शरभंगूसाठी गरम पाण्याचा कुंड उनकेश्वरला केला. हजारो वर्ष झाले त्या कुंडातलं पाणी गार होत नाही, दुसरीकडे गरम येत नाही. एवढी मोठी ताकद. विठाला विठाला आजपासून तो रामनामाचं भजन करायचं. जी प्रभूजी, जी 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 जी. बसा, मी नाव बघितलंय. सरजी बसा. आपल्या संप्रदायातल्या लोकांना एक विनंती, एक टेम्पोभर पुस्तकं वाचिल्यावर तहसीलदार होता येते. आणि ते तहसीलदार 7वी 5च्या गिरगावच्या बाळूच्या पाया पडतेत. वारकरी इतके मोठे असतात म्हणून माळा सांभाळा. विठाला विठाला. आदरणीय उच्च शिक्षित, मगाशी मी विद्येच्या मंदिराचं वर्णन केलं. बोंडवे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, आदरणीय आमचे आयजी साहेब असतील आणि उकळे साहेब असतील. विद्येच्या मंदिराचं काम करतात. संताचं आणि देवाचं जसं मंदिर तसं विद्येचं मंदिर. आणि त्याच विद्येच्या मंदिरामध्ये आदरणीय उमेशजी शिवाजीराव पाटील साहेबांना त्या विद्येच्या मंदिराची कृपा झाली. मा सरस्वतीची कृपा झाली आणि शैक्षणिक क्षेत्रात गरुडाच्या पंखाने झेप घेतली. आणि आज त्या अपर तहसीलदार आहेत. आदरणीय सौभाग्यवती तेजश्री उमेशराव पाटील वा 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 वा. माझ्या माईंनो, तुमच्यातली एक माऊली किती मोठ्या पदाला गेल्यात माहिती आहे? तेजश्री ताई. काय पद म्हणले? ACP. आता मला नंतर याचा लॉंग फॉर्म सांगा, कारण 7वी पास असल्यामुळे. असिस्टंट कमिशनर पोलीस हे येत होतं थोडंसं मला, पण आपलं चुकू नये याच्याकरता कशाला. मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का ना तिनं धिरडे करायचे नाही. जिला गौऱ्या नीट लावता येत नाहीत तिनं धिरडे करणं म्हणजे पिठाचा नाश करणं ना. आणि जिला पिठल्यातले गोळे फुटणं ती म्हणली मी बासुंदी करते. म्हणलं राव दे चतुर, आम्ही तसंच पिऊ. विठाला आदरणीय पाटील साहेबांना आणि ताई साहेबांना या पवित्र अंगारक योगच्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी कोटी कोटी शुभेच्छा. या महाराष्ट्राच्या मातीतील पवित्र भारत देशातील जनतेची सेवा करण्याचा योग त्यांच्या जीवनात आला. तो निमूटपणे तो त्यांना पार पाडण्याची संधी आणि ती सद्बुद्धी आणि ती शक्ती, ते बळ, ती क्षमता माझ्या भगवान गणेशांनी त्यांना द्यावी ही भगवान गणेशाकडे प्रार्थना. विठाला विठाला.
तू रामनामाचं भजन कर. आणि शबरी रामनामाचं भजन करू लागली. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम रामनामाचं भजन शबरी करू लागली. एक लक्षात घ्या, आता सुद्धा 10-5 श्लोक येणाऱ्यांना भजन नको वाटतंय. माझी इथे संहिता झाली, कुठं बी हो दे ना, कुठं बी हो दे तुझी संहिता, कुठं हो दे. मला इतके श्लोक पाठ आहेत, मला एवढी ग्रंथ पाठ आहेत, तरी सुंबळ्या तू ब्रह्मवेत्ता होऊ शकत नाहीस. आणि ब्रह्मवेत्ते 4च, पळे साहेब 4च ब्रह्मवेत्ते, शुक, याज्ञवल्क, दत्त आणि कपिल मुनी, 4 ब्रह्मवेत्ते. तू एवढे ग्रंथ जरी वाचिले तरी तू ब्रह्मवेत्ता होऊ शकत नाही. आणि जरी ब्रह्मवेत्ता झाला तर रामनामाचं भजन करणाऱ्याची बरोबरी करू शकत नाही. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर. असे अपरंपार जरी ब्रह्मवेत्ते झाले तर रामकृष्ण हरी भजन म्हणणाऱ्याची बरोबरी करू शकत नाही. तू काय सांगतो, मला इतके श्लोक पाठ झाले, ते पप्याच्या माईला सांग, विठाला या शबरीनं भजन केलं. आज तुमच्या आमच्यातले 10-5 श्लोक पाठ करणारे इतके तरारलेत. तर त्या काळातल्या जटा धरायला 200-200 शिष्य होते काही महाराजाच्या. जटा मिशा धरायला 22 शिष्य, इकून 11 आणि इकून 11 मिशा धरायला. इतकाल्या त्याच्या मिशा पोवळे साहेब आणि इतकाल्या त्याच्या जटा. प्रवीण सगळे महाराज शबरीच्या विरोधात गेले. ही कोण शबरी? भिल्लाची पोरगी, हिच्या कुळातली लोक मांसाहारी आहेत, ही कालपासून रामनामाचं भजन करते, हिला कोण्या महाराजाने आरक्षित केलंय? सगळ्यांनी सांगितलं मतंगाची कृपा आहे. 2 नंबरला शरभंगूंची कृपा आहे. विमानाचा शब्द मगाशी वापरला होता. पाटील साहेब, आपण सगळे ज्या विमानात बसतो त्या विमानात शबरी बसत नव्हती. शबरीचं विमान वेगळं होतं. एक लक्षात घ्या, 4-2 पुस्तकं शिकणाऱ्यानं बचर बचर करत जाऊ नका. एक 900 पानाचं पुस्तक प्रकाशित झालंय. त्या पुस्तकामध्ये रावणाकडे 14 विमान होती. त्या विमानाचा पायलट कोण होता, ते रावणाची विमानं कुठे उतरायची, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या काळातली विमानं नंदीग्रामला का उतरायची, त्याचा आवाज कशा पद्धतीचा होता, तिथली झाडं कशी होती, हे 900 पानाच्या पुस्तकात वाचा, लक्षात येईल तुमच्या. कारण सामान्य साहित्यिक नाही, ते फार अधिकारी व्यक्ती आहे. लक्षात घेत जा जरा, जुन्या परंपरा किती गोड आहेत. अशा एका विमानात बसणारी महाराज मुनिश्री शरभंग, ते विमान शबरीने थांबवलं. तुझा चित्र कोटी होणे हेवोनी मार्गी उद्धरिले शिमुनी, शरभंग जाता विमानी म्यारे म्यारे प्रार्थोनी पुशिले. रामायण सांगते, पैठणचे मालक सांगतात, शरभंग विमानात जात असताना म्यारे प्रार्थोनी पुशिले, विमान थांबवलं, उद्धाराचं साधन विचारलं. 6 पैकी 2 नंबरचं साधन मिळालं. 1 नंबरचं शरभंग मतंग आणि 2 नंबरचं साधन शरभंगूवर मिळालं. रामनामाचं भजन कर. पुढचे 4 कोण होते घरी गेल्यावर वाचा. मी काय गुत्त थोडं घेतलंय, तुम्ही घरी गेल्यावर वाची जा. तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमची लोक नीट कीर्तन करतील, आणि तुम्ही जितके गाफील राहताल का तितके आमचे गाणेच म्हणतील, आणि ते गाणे ऐकल्यावर तुम्हाला नरकाला जावं लागेल. विठाला शरभंगूचं ऐकलं रामनामाला पुन्हा ताकद मिळाली आणि भजन करत राहिली. आदरणीय उमेशजी पाटील साहेब, या शबरीला त्या काळातल्या ऋषी मुनी योगी तप्यांनी त्रास दिला. शबरी जंगलात रामली.
माझ्या माईंनो पुन्हा एकदा सांगतो, आयुष्यभर आरसा पाहायला भेटला नाही, आयुष्यभर आरसा. तुम्ही इतक्या कपाटापुढे डोकं इचरिता म्हणून पिटल्यात केस सापडतात. हो या मी संसारिक आहे, मी थोडा ब्रह्मचारी आहे, मी थोडा संन्यासी आहे, आणि मी संसारिकाच्या घरी जेवतो, चपाती तुटत नाही. मग लक्षात येतं हिच्यात कोणता फ्युकॉल घातला असेल, लक्षात येते डोक्याचा घातलाय. इतक्या बारे डोकं विचारा. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे, भारतीय स्त्रीनं दिवसात फक्त 3दा आरसा पाहायचा आणि पुरुषांनी 2दा बघायचा. म्हणून मी त्याच्यात बसलो. एकदा सकाळी गण लावायला बघतो आणि संध्याकाळी फेटा बांधायला बघतो. पुन्हा नाही विठाला बघत सा. कधी कधी जात असताना कुठं कार्यक्रमाला यायला त्याला पण फारसं नाही, कुठे केस इचरावा, डोक्याचे केस कुठं पडावा, हे द्रौपदीच्या चरित्रात वाचा. विराट राजाच्या घरी द्रौपदी सैरंद्र होती शेण काढायला, तर द्रौपदीच्या जीवनात केस विचारायची जागा कुठं होती, द्रौपदीचे केस किती पवित्र होते. आदरणीय पाटील साहेब, पोळे साहेब, द्रौपदीचे केस डोक्याचे खाली पडल्याच्या नंतर रामकृष्ण हरी म्हणत होते इतके पवित्र डोक्याचे केस होते. म्हणून पंढरपुरातला तीसाठी पागल झालतो. विठाला विठाला तो प्रसंग वाचा. पांडव अज्ञातवासात आहेत, पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास होऊ नये म्हणून पंढरपुरातल्या मालकानं शेण हातात घ्यायचं आणि द्रौपदीनं जिथे केस विचारले ते सगळे केस शेणात घ्यायचे, शेण वाळवायचं आणि पेटून द्यायचं. आदा कदा नालायक दुर्योधनाचे सेवक जर उकंड्याला कान लावला असता तर उकंड्यातून रामकृष्ण हरीचा जप आला असता आणि त्या दुर्योधनाला कळालं असतं पांडव इथे आहेत म्हणून त्या केस शेणात गुंडाळून वाळून पेटीत होते. हे पंढरपुरातला मालक करत होता. विठाला त्या काळात ऋषीमुनी योगी जपी तपी संन्यासी अनुरागी सगळ्या लोकांनी शबरीचा विरोध केला. शबरी जंगलात राहिली, पण महाराज पंढरपुरातल्या मालकानं शबरीला अंतकरणात घेतलं, काशीतल्या मालकानं शबरीला अंतकरणात घेतलं, देवादेवतेनं शबरीला अंतकरणात घेतलं. थोडाफार अभ्यास केलेले महाराज विरोधात गेले आणि या सगळ्या महाराजांनी एक यज्ञ केला. आज जसा यज्ञ नामाचा आणि आजचा यज्ञ प्रसादाचा. पोळे साहेब तुम्ही जे प्रसाद करता तो यज्ञ, हे आपण सगळे जे भजन करायला हा नामाचा यज्ञ. हा 2 यज्ञ आहेत, एक अन्नदानाचा यज्ञ आणि एक नामस्मरणाचा यज्ञ. त्या लोकांनी एक हविषान्न म्हणजे यज्ञ तो केला. अग्नीमध्ये तूप टाकायचं, यज्ञशाळा बांधल्या, पर्णशाळा बांधल्या, अन्नशाळा बांधल्या. ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी अनुरागे ज्यांची जीभ केळीच्या पानासारखी पातळे सुईच्या आणीसारखी टोकदारे असे पाणिनीचे सूक्त म्हणण्यासाठी वेदांना मम भय व्याप्तिंजन जज्ञरे भयस्तथा सिदानुवद कृतजन्याः आपांबरो सर्वस्थितायां रुक्मिणी प्रमुख पांडुरंग पंचायतन देवतनाः गिरिजापतये तन्नमः सर्वास्तुतो पाशुपतारूढाय यति कैलासाधिपतये उमां महेश्वरास्ततः ब्रह्म सावित्री शची पुरंदराय एकदंतास्तत वचन सिद्धी विनायक तत्रादो बाबा यत पुण्यता सर्वच्या आह्वानांच्या प्रियतांना ममः असे मंत्र म्हणण्यासाठी फारसे लोक होते. खूप लोक ही सगळी जमा झाली. आता यज्ञाला प्रसाद करण्यासाठी त्या प्रसादाला पाणी, गोमूत्र, गाईचं शेण, दही आणि गुळ एवढे पदार्थ लागत होते. तुळशीचं पान सापडलं, शेण सापडलं, दूध सापडलं, दही सापडलं, गोमूत्र सापडलं. पाणी आणायला सरोवरात गेले तर पाणी घाण झालं. पाटील साहेब पाणी घाण झालं. सरोवराच्या कडीला यज्ञ मांडला होता. वाटेल ते प्रयत्न केला पाणी शुद्ध करण्याचं, पण पाणी शुद्ध होत नव्हतं. प्रत्येक महाराजाने आपल्या श्लोकाचा उच्चार केला, पाणी शुद्ध होत नव्हतं. कोणी नाना प्रकारची आवर्तनं टाकली, पाणी शुद्ध होत नव्हते. पाणी शुद्ध करण्यासाठी यज्ञ केला, पाणी शुद्ध होत नाही. आता यज्ञ दुसऱ्या जागेवर न्यायचा. दुसऱ्या जागेवर न्यायला तर बाजूचे सरोवर पहा, त्याही सरोवरातलं पाणी खराब झालं. करावं काय? त्याच्यातला एक साधू शबरीला मानणारा होता. त्याच्यातला एक महात्मा पोळे साहेब शबरीला मानणारा होता आणि त्या साधूनं सांगितलं तुम्ही एक काम करा, आपल्या सरोवराचं पाणी अशुद्ध झालं, तुम्ही एका पवित्र नामधारकाचा अपमान केला. बाकीचे अशा जटाच कुरवाळू लागले, दाड्या खाजू लागले, जटा आपटू लागले. कोण शबरी, कोण शबरी? अरे ती भिल्लकन्या शबरी. भजन करण्यासाठी जातीचा काही संबंध नाही, भजन करण्यासाठी कुळाचा संबंध नाही, भजन करण्यासाठी श्रीमंतीचा संबंध नाही. भजन कोणालाही करता येते, कोणालाही करता येते. मोमिनाच्या कुळात एक वारकरी जन्माला आला. मोमीन कळतो का तुम्हाला? मोमीन म्हणजे मुस्लिम आणि मोमीन म्हणजे पानं विकणाऱ्याचं कुळ, आपण त्याला तांबुळी म्हणतो. मुस्लिमाच्या कुळात एक वारकरी जन्माला आला. त्या वारकऱ्याचं नाव होतं कबीर आणि कबीरांनी भजन केल्याच्या नंतर आज वारकरी संप्रदायात कबीराचं साहेब मोठा अधिष्ठान आहे, फार मोठा अधिष्ठान. कबीराचे दोहे वाचल्याच्या नंतर माणसाचं हृदय भरून येतं. काय ते दोहे आहेत महाराज,
काय विद्वत्ता आहे त्या कबीराची. कबीराने शेलाईन त्या भजन करता करता शेला इनायचा. हा शेला ज्याच्या घरी गेला तो शेला भजन म्हणत होता. इतका मोठा कबीराचा पुरुषार्थ. जातीने मुसलमान होते कबीर. कारण भजन करण्यासाठी जातीचा काही संबंध नाही. मगाशी तुम्हाला सांगितलं तृतीय पंथाला विमान आलं, काही संबंध नाही. वेशेला विमान आलं, काही संबंध नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही, अभ्यास करण्यासाठी जातीचा संबंध नाही, चांगलं वागण्यासाठी जातीचा संबंध नाही, चांगला व्यवहार करण्यासाठी जातीचा संबंध नाही. एक सोपा शब्द सांगू का तुम्हाला? चतुर्थ्या कोण धरतंय? मुस्लिम का तुम्ही? तुम्ही म्हणजे हिंदूच्या बायका चतुर्थ्या धरत्यात. सफरचंद कोण विकतंय? पाटील साहेब, शक्यतो तुम्हाला पण अभ्यास आहे शेतीतला. शेतकरी जरी पिकीत असतील पण इकित कोण? जास्त बागवान कोण येतं? मुस्लिम आहेत. मग एखाद्या केळीत एखाद्या सफरचंद मध्ये अख्तरभाई सापडा का? नाही नाही नाही. व्यवहारासाठी जातीचा संबंध नाही. तुम्ही कोण्याही जातीच्या माणसाकडून कुंटे साहेब 100ची चिल्लर घ्या, ती कमी अधिक भरती का? नाही. जातीचा काही संबंध नाही ना. जातीचा फार काही संबंध असेल तुमच्या घरात तुमच्या वैचारिक पद्धती वापरण्यासाठी. जगात जातीचा तिळमात्र संबंध नाही. भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. महाराज कोण? चर्मकाराच्या कुळात रविदास महाराज जन्माला आले आणि भगवान विश्वनाथानं कंगन त्यांना देऊन टाकलं. नियत तेरी अच्छी है, किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है, घर में मथुरा काशी है. काय करता जातीचा संबंध? जात जात तुमच्या व्यवहारा करता, तुमच्या मुलामुलींच्या लग्न सोयरीकी करता, याच्या करता वापरत राहता पिशवी, पण बाकी भजना करता जातीचा संबंध नाही. महाराज कानोपात्रा पुन्हा एक वेशात कानोपात्रा वारांगणीची कन्या होती, वेशीची कन्या होती. आज तिला भगवंताच्या उजव्या हाताला जागा भेटली. जगातला कोणता जरी महाराज मेला तर पंढरपुरात जागा नाही भेटणार. मंदिरात बरं का, मंदिरात जागा भेटू शकत नाही पाटील साहेब. पण तमाशात नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी कानोपात्रा देवाच्या उजव्या हाताला. आणि अख्खं जग जिच्यासाठी बेजारी तिला लक्ष्मी म्हणतात. ही डाव्या हाताला. वामांगी रखुमाई दिशे दिवे शोभा. लक्ष्मी डावीकडं आणि कानोपात्रा वेशीची कन्या उजव्या हाताला. का? भजन केलं ज्ञानोबरायचं ऐकून तिनं. जातीचा काही संबंध नसतो. चला ऐका पुढे. या सगळ्या महाराजांनी विरोध केला, पण एका महाराजानं सांगितलं सरोवर शुद्ध करायचं असेल तर शबरीला शोधावं लागते. आता शबरीला शोधण्याकरता ज्यावेळेला जंगलात ही महाराज गेली, यांची शिष्य गेली, त्यावेळेला शबरी पळत होती. शबरी काही सापडली नाही. हे शेवटी घामाघूम होऊन कष्टी आवळू आवळू, काही काहीचे कष्टे, काही काहीचे धोत्र बोराट्याला अडकू अडकू फाटले. हो, कारण आमची लोक गावरान तूप खातेत. यायला का जंगलात पळता येत असतं का? कसं पळता येईल यायला? पण नाईलाजाने मोठ्याल्या महाराजांनी सांगितल्यामुळे सगळ्या शिष्याला पळावं लागलं. हे सगळी वापस आले. म्हणजे ती आम्हाला दिसली पण ती धरू देत नाही, सापडत नाही. ज्या महाराजाला शबरी आवडत होती त्यांनी सांगितलं शबरी तुम्हाला सापडत नाही ना, पण शबरी पळालेली पाहिली का नाही तुम्ही? हो. मग शबरी ज्या रस्त्यानं पळाली, शबरीचे जिथे पावलं उमटले त्या पावलावरची चिमुटभर माती आणा. आणि शबरीचा जमिनीवर उमटलेला पाऊल पाटील साहेब, त्याच्यातली एक चिमुटभर माती अंजळीत आणली आणि सरोवरात टाकल्याबरोबर सरोवराच्या पाणी वाळ्याचं पाणी झालं. वाळ्याचं पाणी कशाला म्हणते हे तुम्हाला टिकल्या लावणार कळत नसतंय. वाळ्याचं पाणी कशाला म्हणते तुमच्या सासूला विचारा, म्हाताऱ्या सासूला, आजच सासूला तिला विचारा, तिला वाळ्याचं पाणी कळत असते. तुम्हाला कुठं वाळ्याचं पाणी कळलं? विठाला विठाला विठाला. कारण जुनं कळण्यासाठी जुनं शिकावं लागेल. साहेब तुम्हाला लहानपणची गोष्ट माहिती आहे का? तुमच्या माझ्या लहानपणी गुळाचा चहा पिणाऱ्याला भिकार चोट म्हणत होते. फळे साहेब हेच होतं ना, गुळाचा चहा पिणाऱ्या लोक भिकार. हे त्याला काय साखर भेटती? त्याच्या इथे साखरेची पुरणपोळी असती का? ते भिकार चोट आहे, ते गुळाचा चहा पिते. आणि आत्ताच सांगा बरं पाटील साहेब, आता 1-1 कोटीच्या गाड्या कुठं थांबतात? इथे सेंद्रिय गुळाचा चहा भेटल. त्या चहा करणाऱ्या विचारलं तुला जमीन किती येते? म्हणला ईदभर नाही. मग बायकोच्या डोक्यावर गुळा ऊस लावला होता का तो? हा, पप्याच्या माईच्या डोक्यावर ऊस लावला का तो? तुला ईदभर जमीन नाही, सेंद्रिय गुळाचा चहा म्हणतो. ऊसाचं टिपरू नाही तू ह्या इथं. आणि या सगळ्या मोठ्याल्या लोकांच्या गाड्या तिथे आलं का नाही जुन्यावर? कोरोनानं बरोबर जुन्यावर पाठिली माणसं. नीट केले जुन्यावर. त्याच्याकरता जुनं पाहत जा. आडीतलं दूध माहिती आहे का तुम्हाला? आडीतलं उगा माना हालू नका बाहेर बाईवानी. बैरे 2दा असं देत पाटील साहेब. पुढचं हसल्यावर एकदा आणि कशासाठी हसले कळाल्यावर 2दा. तसं काही मान आला. आडीतल्या दुधाचं वर्णन आमच्या पोरायच्या माईनं ऐकलं. पोरायची माय म्हणजे माझी बायको, माझं लग्न झालेलं आहे.
तिने ऐकलं, म्हणजे आडीतलं दूध काय म्हणलं, आडी करण्यासाठी खड्डा करावा लागतो, आमच्याकडे गिरगाई येतात. मग ती म्हणली आपण करू. ते म्हणलं खड्डा आपल्याला जमणार नाही. कसं काय जमणार नाही, आपल्या स्लॅबची जाडी 5.5 इंच आहे. बसा, आपल्या स्लॅबची जाडी किती आहे, 5.5 इंच, आणि आडीला खड्डा किती करावा लागतो, 1.25 फूट किंवा 2.25 फूट. मग 2.25 फूट केल्यावर खालच्या मजल्यातली जळते, त्याच्यामुळे आडी करता येत नाही. काही काही गोष्टी जुन्या शोधत राहा, किती गोडवा आहे त्याच्यामध्ये, फार मोठं तात्विक नाविन्य आहे. वा, मी परिक्रमेला गेलो पाटील साहेब. नर्मदा परिक्रमा 3600 किलोमीटरची होती. मी 72 दिवसात महाराष्ट्रातल्या तमाम सात्विक लोकांच्या कृपेने मी 72 दिवसात 3600 किलोमीटरचा प्रवास केला. येत्या 17 तारखेला माझी ती परिक्रमा पूर्ण झाली. पण मला एक आदर्श घ्यावासा वाटला मध्य प्रदेशातल्या लोकांचा. माझा एक आजार होता, मला उभं राहून कीर्तन करता येत नव्हतं. आदरणीय डॉक्टर हुशे साहेब मला मेडिकल द्यायचे, पण 3600 किलोमीटर चालल्याच्या नंतर आजचं माझं 7वं कीर्तन उभं राहून कीर्तन करतोय. डॉक्टर हुशे साहेब जालना हॉस्पिटल मला ते गोळ्या द्यायचे, पण माझ्या गोळ्या जबलपूरला संपल्याच्या नंतर मी 25 मेडिकलवर त्या गोळ्या पाहिल्या, सापडत नाही. नंतर हा अजय गरजा महाराष्ट्र चॅनल आहे त्याचं, तो मला गोळ्या घेऊन हुशे साहेबांकडनं पुन्हा आला. मला एक बुटही घेऊन आला होता छानसा, माझे 5-6 जोड फाटले होते. मी मध्ये गेल्याच्या नंतर मध्य प्रदेश पाहत असताना मला मोठ्यातलं मोठं हॉस्पिटल सापडलं नाही, फारसे मेडिकलचे दुकान सापडले नाही. तिथल्या एका तुमच्यासारख्या उच्च शिक्षित व्यक्तीला पाटील साहेब विचारलं, त्यांनी सांगितलं आमच्या मध्य प्रदेशामध्ये 40 ते 45 भूखंड आहे वापरायच्या, म्हणजे कसायच्या, जमीन करायच्या लागी, पिकवायच्या लागी. हा सगळा बाकी आमचा जंगल एरिया आहे, आणि प्रत्येक झाडाच्या मुळ्यापासून आलेलं पाणी आम्ही पितो, याच्याकरता आम्ही आजारीच कमी पडतो. एका 500 कोटीच्या मालकाकडे आमचा मुक्काम झाला, ज्याच्याकडे 500 कोटीची प्रॉपर्टी होती, तो मसाल्याची कंपनी होती त्याच्याकडे. त्या माणसाकडे आमचा मुक्काम झाला. थंडीची फार फार मोठी थंडीची लाट होती. माझ्याकडे मी स्लिपिंग बॅग घेतली, ती स्लिपिंग बॅगसुद्धा कमी पडली, तरी पण थंडी वाजत होती. त्या माणसानं खापराची एक कुंडी आणली, त्या कुंडीमध्ये लाकडं पेटवले, आणि त्या लाकडाचा धूर विजल्याच्या नंतर आमच्यापाशी एक कुंडी ठेवली. त्यांना म्हणलं तुम्ही एवढे मोठे 500 कोटीचे मालक आणि ही कुंडी? ते म्हणले आमच्या सगळ्यांच्या बेडमध्ये विस्त्याच्याच कुंड्या येतात. माझ्याकडे 500 कोटीची प्रॉपर्टी असताना सुद्धा 5 रुपयाच्या सुद्धा आम्ही गोळ्या खात नाहीत. जुन्याची ताकद आहे. जुनं लक्षात घेत जा, जुनं 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 लक्षात घेत जा. शिकाकाईनं डोकं धुत होत्या, शिकाकाईनं डोकं धुत होत्या, पण त्यांच्या सुगंधानं फारसं जास्त काही सांगत नाही. नकोय 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 आता, नकोय आता. जुनं जुनं आजमत जा. एका गोळणीमध्ये आपल्याला सकाळच्या पहाटेच्या काल्याच्या अभंगामध्ये गोळणीत एक सुंदर जुनं खाचं सांगितलं. वांगे भाजून भरीत करी, वरी कांद्याची कोशिंबिरी, आई लहानचं घे ग हुंडा, मला लवकर करून दे मांडा, आई ग खडी साखरेचे खडे, मला लवकर करून दे वडे. काय जुन्या खाण्याचा आनंद, किती मोठा जुन्या खाण्याचा आनंद. आपल्याकडे नवीन नवीन एक गहून प्रकार बहु फार जुन्या मावल्या करायच्या, फार 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 वेगळं करायच्या. आपल्याला एकच दिसतो, बर्गर, पॅटीस. ते पॅटीस पिळल्याच्या नंतर वाटीभर तेल निघत आहे, म्हणून ह्या पॅटीस खाणाऱ्याला वाटी वाटी गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपा पण येत नाहीत. ह्या पोट पाहिलं बिनगिवानी, रजिस्टर रे आला, टेबल घ्यायचं कामच नाही, त्याच्यावर लिहायचं. मी बी तुमच्यासारखं खाऊ खाऊ मलाही जर बेजारी झाली ती. माझं 14 किलो 700 ग्रॅम वजन कमी झालं. विठाला विठाला बघाय लोकांचे शरीर उच्च पदावर असताना सुद्धा आहार सांभाळतात, त्याच्याकरता किती मोठं. त्या मध्य प्रदेशातल्या लोकांचं मला आवडलं थोडंसं. जीवनात मी 72 दिवसात चपातीला तेल लावलेलं पाहिलं नाही, जाळावरल्याच चपात्या. आपलं खाचं शिका. चला, ही मोठी मोठी लोक शबरीला विरोध करत होती. ती माती आणली आणि त्या सरोवरात टाकली. मुद्दा कुठपर्यंत आलता माहिती आहे का? त्या सरोवराच्या पाण्याचं रूपांतर वाळ्याच्या रूपात झालं. वाळ्याच्या म्हणजे आपण चांगल्या प्रतीच्या कंपनीच्या बॉटलमधलं जे पाणी पितो का पोळे साहेब, त्याच्या 1000 पटीनं शुद्ध त्या सरोवरातलं पाणी शबरीच्या पायाखालची माती टाकल्याच्या नंतर झालं. आता पत्रकार आले तिथं. आता नाना प्रकारची पत्रकार, प्रत्येक पेपरचा पत्रकार वेगवेगळा पाटील साहेब. पण त्यावेळेला मला नाव लक्षात येईल, भोंडवे साहेब. हां, मगाशीच बोललो तुमच्याविषयी शिक्षण क्षेत्रात. काळातला पहिला पत्रकार कोण असेल तर श्रुती नावाची पत्रकार होती. श्रुती नावाच्या पत्रकाराच्या अगोदर कोणीही पत्रकार झालेला नाही, आणि श्रुतीसारखा न्याय आतापर्यंत जगात कोणी देऊ शकत नाही. कारण श्रुती पंढरपुरातल्या मालकालाही भेट नव्हती. हा, तर डवळ्या कपड्यावाल्याला श्रुती भेटी होय. हो, भोंडे साहेब, ती खुर्ची भेटल्यावर कोणाला भेडण्याचं काम करू नका.
पत्रकारांनी तुमच्या वाणीला मुजरा करावा असं बोलत जा. महाराज श्रुती नाही बेली, पंढरपुरातल्या मालकाला भेट नव्हती. या रवी शेठ, श्रुतीला एक दिवशी भगवान शिवशंकरांनी एक शब्द सांगितला. श्रुतीने सांगितलं, प्रभू माफ करा, आयुष्यभर तुमचं भजन करते. पण हे शब्द नाही ऐकायचे. बघा एका पुराणाचा दिलासा घ्या, कोणता शब्द होता. पंढरपुरातल्या मालकानं श्रुतीला 3 वेळेस टाळलं. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, तुमचं भजन करते पण तुमचे 3 शब्द ऐकणार नाही. सगळं सांगायला वेळ मोज काय आपल्याकडे. बैल 2 जमीन 300 एकर इतकी वाहन नसती. मला फक्त 9चा टाईम येईल. मला वाटतं आटपला टाईम आहे आता. माणसांना प्रसाद घ्यायचा आहे. शहाण्याबाईनं वरण शिजल्यावर गॅस बंद केला पाहिजे, पण तिने गॅस चालूच ठेवला. ती म्हणली माझ्या नवऱ्याला 3 लाख पगार आहे. म्हणलं जळू दी पगार, पण वरण जळालं ना. वरण नको जळू देऊ ना. लय गॅस येत आम्हाला टाक्यात 2-4, पण वरण जळूस तर नको ना चालू ठेवू. म्हणून तसं कीर्तन आपल्या वेळेस संपवा अशी मर्यादा असती. समय जाना. चला, शबरीकडे श्रुती नावाची पत्रकार आली आणि त्या श्रुती नावाच्या पत्रकाराने शबरीला विचारलं, माते तुझ्या पायाची माती सरोवरात टाकल्याच्या नंतर सरोवर शुद्ध होतं. तिनं सांगितलं, मला काहीच कळत नाही. माझ्या पायातला प्रताप आहे का पायाखालच्या मातीचा प्रताप आहे का माझ्या शरीराचा प्रताप आहे? मी तर कुळानं भिल्लाच्या कुळातली आहे. मी भिल्लाच्या कुळातली. मला काही सांगता येणार नाही. ही पत्रकार महाराजांकडे गेली. आता काय होतं माहितीये का, भोंडवे साहेब, लहान माणसाचं गुणगान गाण्याची वेळ आली की मोठ्या माणसाला जरासं दुःख वाटत असतं. मोठ्या माणसाला थोडंसं दुःख वाटत असतं. आता मी शहरात राहतो. आमच्या शेजारी एका बाईच्या सासऱ्याचं पक्ष होतं. पक्ष म्हणजे पित्र होते. आणि पित्राला 14 पदार्थ लागतात. त्याच्यातला मुख्य पदार्थ आहे कढी. कढीसाठी आमसूल लागते, चिंचाची पानं लागतात, किंवा चिंच लागते, किंवा ताक लागते, किंवा दही लागते. आता शहरात असल्यामुळे तिच्याकडे शेतात चिंच आणि चिंचेची पानं आणायला जात कोणी नव्हतं. योगायोगानं गावात एक चुकीची घटना घडल्यामुळे सगळे किराणा दुकान बंद असल्यामुळं आमसूल भेटत नव्हतं. पण आमच्या कॉलनीच्या बाजूला अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एका बाईकडं पोळेसाहेब 4 म्हशी होत्या. तिला गुंठाभर जमीन नाही. आणि जिच्या सासऱ्याचं श्राद्ध आहे तिच्या नवऱ्याला महिन्याची 10 लाख कमाई होती. 10 लाख कमाई ही फार कमी सांगतो, कारण तिच्या नवऱ्यानं सही केली की टेबला खालून सुटकेस येतच होती. एवढ्या घरची बाई. पण आता सासऱ्याच्या श्राद्धाकरता मग कीर्तन ऐकणार होती. तिला माहित होतं हे जेवायला येणार आहे. मला त्या दिवशी कीर्तन नव्हतं. मी कीर्तन असल्यावर तर बाहेरचं खातोच, पण कीर्तन नसल्यावर पण कोणाच्या घरचं खातो. तसं नाही खाल्लं की मग पोट राहत नाही, दुखतन पोटते. मला रोज नारळ घ्यायची सवय. एके दिवशी झोपच येईन भोंडवे साहेब. आमच्या पोरायची माय म्हणली, तुम्हाला झोप कस काय ना, मग एकच काम कर, एक नारळ घे, तू हेच 10 रुपये दिन माझ्या हातात दे. नाही इतकं नका हसू, तितकं नाही इचकलेलं. तुम्ही सुद्धा तिच्याच मागे येत. तुम्ही मह्यापेक्षा पोटकिडे येत. विठाला शेजाऱ्याचं घर पेटल्यावर शेकून घेता का? मी शेजार टॅन. विठाला. आता या बाईला पाटील साहेब ताक आणायचं, त्या बाईकडे गेली. पण तिनं ते ताकाचा जो गडू होता का, तांब्या होता का, ते असा पदराखाली झाकला भोंडवे साहेब आणि त्या बाईकडे गेली. त्या बाईनं सांगितलं, बाई मालकीन बाई ऐका ना, मी 2 लिटर दही देते, अर्धा किलो गावरान तूप देते लोणकड्याचं. आता ही दुकानावरलं खात होती. ती बाई म्हणली लोणकड्याचं तूप देते आणि 2 लिटर दही देते, पण तुपाचं बकेट एका हातात न्या, दह्याचं बकेट एका हातात न्या. ती म्हणली बाई महिन्यावऱ्याला 10-15 लाख रुपये महिन्याची कमाई आहे आणि मी उघडं ताक कसं नेऊ. मग ती म्हणली म्हशी धुताना मला नाही लाज वाटत का? म्हशीला चारा टाकताना शेण काढताना मला लाज वाटत नाही, तुला फुकट तूप न्यायला लाज वाटते? हे मोठेपणाचं घोंगडं डोक्यावर घेणारी माणसं. मला सांगा, या सगळ्या महाराजाला शबरीचं वर्णन करत असताना लाज वाटत होती भोंडवे साहेब? एक शबरी भिल्लाच्या कुळातली पोरगी, हिचं काय म्हणून वर्णन करावं? त्यांनी हातवरी केले, आम्हाला काही सांगता येत नाही. पण शबरीला मान्यता देणारे एक देवकृपा पात्र महात्मा होते. त्यांनी सांगितलं, श्रुती जी आई आहे. श्रुती जवळ आली आणि विचारलं, काय प्रभू? ऐक श्रुती, शबरीच्या पायाच्या खालची माती, पायाचा स्पर्श झालेली माती
सरोवरात टाकल्याबरोबर ते पाणी इतकं शुद्ध झालं. त्याचं कारण इतकं आहे, शबरीनं राम नामाचं भजन केल्यामुळं तिचं शरीर इतकं पवित्र झालंय. आणि ते पवित्र शरीर मातीला लागलं की माती पवित्र झाली, आणि पवित्र माती सरोवरात टाकली की सरोवर शुद्ध होतंय. मग शबरीच्या पायाखालची माती जर इतकी पवित्र असेल तर रामनामानं शबरीचं शरीर किती पवित्र जात असेल. एक रामायणात गोडसा पुरावा आला, तेचे येणे जाणे खुंटले. आणि गोलोकातला अधिष्ठान शबरीला दिलं. हा फक्त राम नामाचा पुरुषार्थ आहे. म्हणून मालक पहिल्याकडे राम कृष्ण सात ते 8 मिनिटात आपलं कीर्तन संपेल. एक शेवटचा पुरावा आहे का, भजन करणाऱ्याचा पुरुषार्थ किती मोठा असतो लक्षात घ्या. काही काही लोक माईकवर बोलत असताना धर्म सांगते. धर्म जसा याच्या बापानं जिवंत ठेवलाय. हे धर्म पप्याच्या माईल शिकव ना. हा बायकोला धर्म शिकवून तुझ्या बायकोला लोकायला धर्म सांगतोय सुंबळ्या. विठाला विठाला विठाला. तुम्हाला एक मन माहित आहे का साहेब, तुम्ही नसं नाही केली. मी खेड्यात राहणारा माणूस आहे. राग आला तर कीर्तन घेऊ नका. काय करतात मग दुसरं. लोकाचीला लावतो धाक आणि आपली पेती उभ्यानं ताक. ही माणसं धर्म जिवंत ठेवत असतात का. धर्म कशाने जिवंत राहतो. नुसतं माईकवर बोंबल्यानं का. धर्म जिवंत राहण्यासाठी आचरणात आणला पाहिजे तर धर्म जिवंत राहत असतो. महाराज धर्म वाढवायचं काम नामधारक करत असतात. एक मुद्दा आहे का छोटासा लक्षात येईल तुमच्या. आपण काल कुठं गेलतो रे. आदरणीय माजी आमदार बाळासाहेबजी मुरकुटे त्यांच्या काकांचं श्राद्ध होतं. जिल्हा कृषी अधिकारी गोरक्षनाथजी त्यांच्या बाबांचं श्राद्ध होतं. एक प्रसंग मांडला होता की किती मोठ्या माणसांना जावं लागते. धर्म जिवंत ठेवण्याची ताकद नामधारकाची किती मोठी ताकद आहे. एक मुद्दा आहे का. जालना नावाचं शहर सर्वांना परिचित आहे. बोंडवे साहेब, पाटील साहेब, मोठं शहर, शिंदे साहेब. या जालना शहरामध्ये स्वातंत्र्यापूर्वी एक नामधारक आले. स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट आहे. ते नामधारक त्यांचं नाव होतं जशवंत सिंग. जशवंतजी दास, जशवंत दास नाम आहे त्यांचं. स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट आहे. आले ते जालन्यात. काय नामधारक महाराज. उदासीन आखाड्याचे संत, भगवान शिवजींची परंपरा, माझ्या सिद्धिविनायकाच्या बाबांची परंपरा, पुढे त्या परंपरेमध्ये गुरु गोविंद सिंग. काय मोठी परंपरा, किती वैभवशाली परंपरा. ते जालन्याला आले आणि जालन्यात आल्याच्या नंतर एका झाडाखाली बसले. नामधारकाची ताकद. कशा करता रामकृष्णारी भजन म्हणायचंय.
का नामस, कारण याच्यात चुकावत नाहीत महाराज, चुकावत नाहीत. संस्कृत मध्ये एखादा श्लोक गात असताना चूक होती. एक लक्षात देवा प्रवीण बुवा, तुम्ही गाता गाता स्वर जर चुकला तर यायला मिळ बसतो का? मग नाही. टाळावल्याला जमतंय का? किंवा तुम्ही गाता गाता टाळ हुकला तर तुम्हाला जमल का? इतकं काटेकोरपणानं वागावं लागतंय. पण नुसतं रामकृष्ण हरी म्हणायचं असेल घरातली घरात तर काय अडचण येते का? काळी 2ला लावा, पांढरी 3ला लावा, असं काय आहे का? पेटीची ही पट्टी वाढवा, असं काय आहे का? ते तुम्ही म्हणत असताना मग चाल करत असताना तुम्ही असे खूपशे स्वर लावू लागले. कारण का? ते चुकलं की तुमचं चुकतंय. त्याच्याकरता तुम्ही तात्विकपणानं ते गाता, ते लावून घेता तुमच्या स्वरात. असं नुसतं रामकृष्ण हरी म्हणायचं असेल तर गरज आहे घ्यायची? काहीच नाही. मनातली मनात करू शकता. नामधारकाची ताकद किती मोठी. जशवंतदासजी आले, उदासीन आखाड्याचे संत होते. त्यांच्यानंतर पुन्हा जमनादासजीच्या नंतर जीवनदासजी, आणि जीवनदासजी नंतर पुरंदासजी आणि संगमदासजी, ही पुढे परंपरा मोठी गोडशी. आता विद्यमान गुरुवर्य, प्रातस्मरणीय गुरुवर्य, धर्मानाम पवित्र धर्म संन्यासो पवित्र, उदासीन आखाड्याचे महंत चुडावा, तुमच्या नांदेड परिसरातील चुडावा नावाचं गाव आहे आणि तिथे महान संत आहेत. त्यांचं नाव आहे जीवनदासजी. त्यांचा चेहरा पाहिल्याच्या नंतर कोण्याही फुलाचं तेज कमी वाटते, एवढा तेजस्वी महात्मा. विठाला या परंपरेतले जशवंतदासजी जालन्यात आले, एका झाडाखाली बसले आणि तो एरिया होता मौलवीचा, तो एरिया होता मुस्लिमांचा. त्या जागेचे मालक होते एक मुस्लिम होते. डोक्याला पांढरी टोपी होती गोल, हातामध्ये आकड्याची काठी होती, कुरकुर वाजणारा बूट होता. जालन्यातला त्या काळातला कोटीतला मुसलमान, पाटील साहेब, त्या काळातला अब्जातला मुस्लिम माणूस मौलवी. ते काठी टेकीत आले आणि भगव्या वस्त्रातला एक महात्मा बघितला. त्यांचं नाव आहे जशवंतदासजी. हिंदी भाषेत, संन्याशाला हिंदी चांगली जमती. आणि बोंडवे साहेब त्या मौलवीच्या तोंडातून वाक्य पडलं, कहा के आप कहा के? काय संन्याशाची ताकद राजे हो. कुंटे साहेब, त्या संन्याशाच्या तोंडातून वाक्य पडलं, पता नाही हमें, पता नहीं मैं कहा का हो. कारण संन्याशाला गरज नाही, बैता पाणी फिरता साधू. पाटील साहेब, घराचा काय संबंध आहे? ज्या गावात जाईल ते गाव आपलं. विश्वची माझे घर, ऐशी मती जायची किंबहुना. काय ताकद महाराज, हे विश्वाला घर मानणारी लोक. या 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 महाराज, त्या मौलवीने ते वाक्य ऐकल्याच्या नंतर, आपको पता नाही, माता पिता गुजर गए, बोले अब कौन से धर्म के? मैं सनातनी हो, मैं सनातनी हो, सनातनी. तुमचे अधिकारी तुमच्या मागे आहेत. विडाला 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 विडाला. आपको पता नाही? हा, मैं संन्यास हो. ज्याने 6चा नाश केला त्याला संन्यासी म्हणायचं. वा, इस्लाम कहाँ करेंगे? यही पे. मराठीत सांगतो, मला काय हिंदी येत नाही, कारण शिक्षण कमी झालं. येती इधर से गाडी आई उधर से गाडी, गाडी चली गई, मैं खाली राहिला. चलत राहते कशाला आपलं. मराठी चांगली येते ना, बस झालं, काय करायचं त्याला. एक जण म्हणला, महाराज तुम्ही हिंदीत कथा करा ना, आमच्या राज्यात नेतो. मी म्हणलं, माझ्या नदीला इतकं पाणी आहे, मी त्याच्यातच मोटर टाकतो हळद भिजितो. मला ईर खांदून पायप वाढवायचा नादत नाही, फुकट कळून शेंडी वळवळ काय करायची. अरे इथंच चाललंय माझ्या महाराष्ट्रात, मला कशाला तिकडे तू आणून शेंडीला तू माझ्या. विठाला विठाला. गावाकडे कधी गेल्या तर चप्पल काढून रानात फिर जा. त्या टोचायच्या चपला घालायचं काम नाही. 20,000च्या फरची चपला घालून फिरतात. येड्यावानी करी जाऊ नका. ब्लड सर्क्युलेशन. रानात जात जा ना, एका दिवशी सुट्टीला दिवाळीला गेल्या तर चप्पल बांधावर काढायची आणि काळ्या मातीत चल जा, कोणताच बिमारी होणार नाही. हो, एका बाईनं मला चप्पल घालून शिरा केला. गावरान तुपातला होता. शिंदे साहेब मी खाल्ला, मला काही शुगर नाही काय नाही. बोंडवे साहेब खाल्ला मी. आमचा संघचा मित्र जरा देवलक्ष्मी होता, म्हणजे परमार्थ कमी दाखवायचा जास्त. म्हणलं कस काय खाईनं? नाही म्हणला, त्या बाईनं चप्पल घालून केला. म्हणलं नशीब चांगलं, चप्पल पायात होती, तिनं चप्पलान थोडाच हाटला. कशा असं त्यात बघा, नाही बॉम्ब पडायचा का डोक्यावर तुमच्या?
कशाला बी हसतात. मी त्या बाईला म्हणलं, बाई चप्पल कस काय घातली? म्हणली महाराज आमच्याकडे प्रत्येक गोष्टीच्या चपला वेगळ्या. मी म्हणलं वा वा. नवऱ्यानं जशी साडी घेतली त्या कलरची चप्पल तशीच, हॉलमध्ये घालायची, बेडमध्ये घालायची, बाहेर फिरायला जायची वगैरे वगैरे, शॉपिंगला, प्रत्येक चपला वेगळ्या आहेत. मी हळूचकून म्हणलं, ताई महाराज घरी आल्यावर त्याला हाणायची चप्पल आहे का? हो मला जाऊ दे म्हणलं पटकन. पण आगावपणाच व्हायचा, मला हाणायची चाळ्यात 2-3 हाणायची, तशी आणलीच नाही अजून. हो तशी ज्या दिवशी येईन तशी बोर्ड असले इथे महाराज हाणण्याची पण चप्पल आहे. हो पण ती चपला पण तयार होत्यात. महाराज चुकीचं वागला की चपला खातोच, विठाला विठाला. जसवंतजी बसलेले आहेत, पता नहीं पता. आजचा मुक्काम यही पे ठहरेंगे. ओढणे के वास्ते पांघरायला आकाश आहे, आथरायला धरणी आहे. 1.5 बाय 1.5ची चटई होती दर्भाची, उशाला घेतली, अंग टाकून दिलं. पाणी पिणे गो कमलंडो आहे. मौलवीने विचार केला, आपल्या एरियामध्ये आपल्या भागामध्ये सनातनी साधू आलाय, उपाशी कसा झोपवायचा. महाराज कृपाळू लोक होते, आदरयुक्त लोक होते. एक लक्षात घ्या, कुठल्याही जातीला वाईट म्हणण्याचा अधिकार आपल्यात नाही. कुण्याही जीवाचा नगडो. आपल्या संप्रदायात कोणाला नावं ठेवायची ताकद नाही, कोणालाही नावं ठेवायची ताकद नाही. कोणालाही वारकरी संप्रदायात कोणाला नाव ठेवायची ताकद नाही. महाराज तृतीयपर्यंत विमानात बसतो, वेश्या विमानात बसती, काय पात्रता आहे आपली लोकांना नाव ठेवायची. चला, त्या मौलवीनं पाण्याची झारी पाठवली. तो श्रीमंत मौलवी होता मुसलमान, त्यानं सोन्याची झारी पाठवली. साधू पुढे पाणी टेकल्याच्या कमलंडूत पाहिलं तर कमलंडूत पाणी नव्हतं. त्या काजीनं सांगितलं, महाराजजी पाणी पाहिये, जल पाहिये. साधूनं सांगितलं, मी सोन्याच्या पात्रातलं पाणी पित नाही. काय महात्मा असेल पाटील साहेब, भोंडवे साहेब, काय महात्मा असेल. त्या काजीने विचारलं, सोनं हा राजधातू आहे. आता सोनं 41 वर गेले वाटते. हो आमच्या पोरायची माय म्हणली, सोनं आमच्या गाईला गोरं झालं, म्हणलं याचं नाव सोन्या ठेवू. आणि चंपाषष्ठीच्या दिवशी गाय जनली, तिला कारोड झाली, म्हणलं हिचं नाव चांदी ठेवू. आपण याच्यातच समाधान मानायचं, मानावे ते म्हणी कशाला ताण घ्यायचा म्हणलं. आता 1,40,000 रुपये तोळा सोनं आणि 1.5 किलोची सुरई. गव्हाणे साहेब ती समोर टेकली. साधूनं सांगितलं, सोन्याच्या पात्रातलं पाणी पित नाही. त्या काजीनं सांगितलं, महात्माजी आमचा अपमान करू नका, आम्ही तुमच्याकरता पाणी पाठिले. साधूनं सोन्याच्या झारीला हात लावल्याबरोबर झारी खापराची झाली. काय ताकद असेल त्या तपात. डोक्याची टोपी काजीनं काढली आणि डोक्याला हात लावला. इंशाअल्लाह ला इलाहा इल्ला इल्ला. हे परवरदिगार, हे खुदा, क्या रहमत है तेरी, क्या बंदा है. हे भगवान, हे प्रभू, हे खुदा, काय तुझी नियत आहे, काय तुझी रचना आहे. अरे काय साधू आहे सनातनी. या सनातन संस्कृतीतला, भारतीय संस्कृतीतला, हिंदू संस्कृतीतल्या साधूने सोन्याच्या पात्राला हात लावल्याच्या नंतर पात्र मातीचं होत असेल तर यानं मातीला हात लावलं बी सोनं होत असेल. ही सनातनी साधूंची ताकद आहे. काय पुरुषार्थ आहे महाराज, काय पुरुषार्थ. टोपी काढून डोक्याला हात लावला आणि विनंती केली, महाराजजी जल पाहिये. महाराज साधू होता. त्या साधूनं सुरेवर हात ठेवला आणि गंगेचं नाव घेतलं. गंगेचे मुनेचे गोदावरी नर्मदा कावेरी. आपण मंगलाष्टकात ऐकतो ना, पण हल्ली हे मंगलाष्टक पण बंद झाले. दुसरे ताई ग बाई ग सखाराम तात्याचा भग्या आणशीराम तात्याची वची. लाल असं इंगळ करून याच्या तोंडात इकून ठोकायचा, निकून काढायचा. सोंबळ्या त्या बापाची जागीर हरामखोरा असली मंगलाष्टक म्हणतो नालाय का. विठाला विठाला महाराज, या म्हणणाऱ्याला मी पण शिव्या देणं बंद केलंय. हे तुम्हाला जोर आलाय त्याला बोलवायचा. विठाला विठाला. गंगेचंच नाव घेतलं. मी काल बोलून गेलो, या विश्वामध्ये सर्व तीर्थाला गंगा उपमा आहे. पण भोंडवे साहेब, पाटील साहेब, पोळे साहेब, या विश्वामध्ये भारत देशात 2च नद्या येतात, त्यांना गंगा उपमा नाही. एक नर्मदेला आणि एक कावेरीला. नर्मदेला गंगा म्हणत नाहीत, नर्मदाच. फार काय झालं तर रेवा, फार काय झालं तर जटाशंकरी, गंगा नाही. आणि कावेरीला गंगा म्हणतच नाहीत, कावेरीच म्हणत असतात. गंगा ही संज्ञा नर्मदेला आणि कावेरीला नाही. का
कारण नर्मदेच्या पाण्यातला पाषाण प्रत्यक्ष सिद्धिविनायकाचा पिता आहे. भगवान सिद्धिविनायकाचा पिता आहे. नर्मदेच्या पात्रातला परीस ते पाषाणेन गोटा. एक लक्षात घ्या, तुम्ही सोन्याचं जरी भगवान शिवलिंग आणलं साहेब, सोन्याचं जरी आणलं, आता मला वाटतं एक पोलीस कॉलनीमध्ये, SRP कॉलनीमध्ये एक मंदिर भगवान शिवजींचं होते. मला आलतात तिथल्या डिपार्टमेंटच्या लोकांचा फोन की आम्हाला ती मूर्ती बदलायची. म्हटलं मला बघू द्या, कारण मूर्ती जर चांगली असेल तर ती बदलता येत नसती, ती बदलता येत नसती, बदलता येत नसती, बदलता येत नसती. हो, आपल्याला एखादी चांगली व्यक्ती भेटल्या, आपण घरातले लोक बदलितो का? नाही. तिच्यात जर अस्तित्व असेल, देव पण असेल, तर ते बदलता येत नसतं. ती पण असते. चला, एक जण झोपड्यात राहतो आणि लग्न झालं. झोपड्यात राहतो आणि लग्न झालं. आता झोपड्यात राहतो होता त्यावेळेला बायको बिचारी गरीबच भेटली, पण कालांतरानं तो 4.5 कोटीच्या घरात राहिला. मग ते बायकोला म्हणला आता तू या घरात ओपनच, मग मला दुसरी आणायची. आले डिपार्टमेंटचे लोक, मग ह्यो त्या घरात गेला. त्या घरात गेल्याच्या नंतर घोट्यापासून पॅन्ट नसती पाटील साहेब, इतरोकच असती वाटते. मी काय गेलो नाही बरं, मी TV फिवीत पाहिलं, ते बी तुमच्या टीव्हीत. मला TV नाही, भारीचा मोबाईल नाही, आपण घेतच नाही. पैसे आहेत बरं का, हा खोटं नाही सांगायचं. सोन्याचा मोबाईल घेणे इतके पैसे येतात, खोटं कशाला सांगायचं. मी प्रचंड शेती करतो, कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न शेतीत काढतो. मोबाईल काय माळ घालीन ना गळ्यात, पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू. त्याच्यामुळे आता ह्याच मोबाईलवर मरायचं, आपल्याला दुसरा घ्यायचाच नाही. विठाला काय सांगू लागलो. हा, नर्मदा. जगात तुम्ही सोन्याचं जरी शिवलिंग बनवलं तर भूदेवाच्या मंत्रोच्चाराशिवाय त्याची प्राणप्रतिष्ठा होत नाही. पण साहेब, नर्मदेच्या पात्रातला जर दगड आणला, तो नुसता ओम नमः शिवाय म्हणून जरी मांडला तरी त्याची प्राणप्रतिष्ठा झाली. शिंदे साहेब, इतकी मोठी ताकद नर्मदेच्या पाण्यात आहे. महाराज जगाला चेतन करण्याची ताकद आहे, म्हणून तिला संज्ञा फक्त नर्मदा आहे. विठाला विठाला. गाडी नको होत नाही, पण एकदा करत जा जीवनात, एकदा नर्मदा परिक्रमा करा आणि गोदावरीची परिक्रमा करा. जगात 2 परिक्रमा सांगितल्या, नर्मदेची आणि गोदावरीची. गोदावरीची परिक्रमा कोणी कोणी केली, जरा पुराण वाचायचा वेळ संपलाय माझा, चला एवढं सांगतोय. मग त्या मातीत सोन्याची माती केली, ज्यानं पाणी आणून टेकलं होतं. त्याच्या लक्षात आलं काय महात्मा आहे, काय बंद आहे. सेवकाला सांगितलं, रे आता त्या मौलवीचा, त्या काजीचा सेवक ज्या वेळेला घरी डब्बा आणायला गेला का पाटील साहेब, त्यानं सांगितलं आपल्या साहेबांनी डब्बा सांगितलाय आणि त्या दिवशी त्यांच्या घरी मांसाहार केलेला होता. याचं सांगायचं काम होतं का सनातनी साधू आहे? त्यानं काहीच नाही सांगितलं, डब्बा पाहिजे. त्या घरच्या बायकांनी डब्यामध्ये मांस भरलं आणि ते मांसाचं पात्र एका पात्रात टेकलं, त्याच्यावर कपडा झाकला आणि सेवकाकडे दिलं आणि त्या सेवकानं जशवंतदासजीच्या पुढे ते पात्र टेकलं. आता सोन्याच्या सुरईची मातीची सुरई करून टाकली, गंगेचं नाव घेतलं, त्याच्यामध्ये सर्वात मोठं गंगेचं नाव घेतलं चर्मनवती नावाची गंगा. मी कालच्या कीर्तनात बोलून गेलो, एखाद्या वेळेस तुम्हाला युट्यूबला ऐकायला भेटेल. चर्मनवती नावाच्या गंगेनं आपात नावाचा दोष निघून जात असतो. दक्षिणेकडे तोंड करून तिथं स्नान करून तर्पण केलं की आपल्या पितृंचा दोष निघून जात असतो. आणि म्हणून चर्मनवती नावाच्या गंगेला स्मरण केलं, कारण या देशातला मानवी सिंहाचं भोंडवे साहेब तिथं लग्न झालं. तो मानवी सिंह म्हणजे कर्ण, कर्णाचं लग्न वंग देशात झालं. वंग देशामध्ये चर्मनवती नावाची गंगा आहे. आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वंग देशाला कोणता देश म्हणतात? घरी गेल्या विचका विठाला विठाला. आणि मग ते पाणी पिऊन टाकलं, पण त्या काजीनं सांगितलं महात्माजी प्रसाद पाहिजे. महाराज त्रिकाल ज्ञानी, सोन्याची माती ज्याला तयार करता येते त्याला कळत नसेल का मांस आहे म्हणून? महाराजांनी सांगितलं नकोय मला, काही नकोय, काहीच नको, काहीच नको. ते फारसं मोठं चिंतन आहे, पण वेगात सांगतो मी. फुलं आणायचे का, पूजा करायची का, काय करायची का? त्यांनी सांगितलं इथं मंदिरच नाही, कोणाची पूजा करू? मग आपण काय करतो? आता मानस पूजा करतो म्हणले, मनानं पूजा करतो, बाकी काही फुलावरची गरज नाही. चला म्हणले ठीक आहे, आता तुम्ही झोपणार आहेत, उपाशी झोपू नका, याच्यातला प्रसाद याच्यातला घ्या.
महाराज प्रसाद घ्या म्हटल्याच्या नंतर जशवंतदासजीनं सांगितलं सरकार. काय वाणी महाराज, मोठ्याचे शब्द किती मोठे असतात. सरकार शब्द वापरला, सरकार. एक सांगू का माझ्या माईंनो, महाराज साधू एका मुसलमानाला सरकार म्हणतो, मुसलमानाला सरकार म्हणतो. काय वाणी. तुम्ही एकच काम करा, येणाऱ्या 14 तारखेला गरीबाच्या बाईला पण हळदी कुंकू द्या, तुमच्या मालकाला आयुष्य वाढेल. पण तुम्ही इतक्या येड्यावानी करता. आमच्या पोराच्या माईने एके दिवशी माझ्याकडून 10,000 रुपये घेतले. मी नेमक्या तुरी इकल्या होत्या, त्या साली तुरी मला जास्त झालत्या. हो, 100 क्विंटल तूर झालती मला त्यावेळेला. भावही बरा होता. 10,000 मागितल्याबरोबर मी प्रसन्न झाला होता. बायकून मागितलं. आयुष्यभर मग कपडे धुती, घरी असल्यावर जेवायला देती, बाहेर तर बाहेरच खातो ना, काय ताण नाही. आणि तुम्ही दिलेले थोडी तिच्या जो देतो मी, काय इकडे तिकडे फेकीत नाही, काय नाही, सुपारी खात नाही, काहीच नाही, काय नाही, बडीशोप पण खात नाही, काही नाही. त्याच्यामुळे ती मानितीन मला चांगलं. चला मग मी 10,000 रुपये तिला देऊन टाकलेत. पण मी काही विचारलं नाही काय करायचं काय नाही. आमच्या शेजारी एक वयस्कर व्यक्ती राहते, त्यांना घेतलं, गाडी घेतली आणि मार्केटमध्ये जाऊन चांदीचे 2-3 बगवे आणले, पितळाचे 2-3 बगवे आणले, गुळाचं असे 1-1 किलोचे 10-15 ढेकळं आणले, अर्धा किलोचे 10-15 आणले, पाव किलोचे 5-25 आणले आणि शॅम्पूच्या पुड्या आणल्या 500. त्या एक खट्या घेतल्यामुळं रुपयाला 3 पोळे साहेब. शॅम्पूच्या पुड्या रुपयाला 3. आता संक्रांत आली, हळदी कुंकाचा कार्यक्रम रविवारी ठेवला. आमच्या दुसऱ्या गल्लीत आमदाराचं घर आहे, ते कधीमध्ये तिथं राहते. आणि नेमक्या आमच्या हळदी कुंकाच्या दिवशी आमदाराच्या मंडळी तिथंच. आमंत्रण गेलं बाळू महाराजांच्या घरी, हळदी कुंकाचा कार्यक्रम. आमदाराच्या मंडळी आल्याबरोबर आमच्या पोराच्या माईनं त्या बाईला चांदीचं बघू, आमदाराची बायको आहे ना, चांदीचं बघू. जिल्हा परिषद सदस्याची बायको आली की लगेच पितळाचं बघू. आमच्या शेजारी 5-6. हो हो, घेऊ तुमच्या शेजारी आम्ही घर, देऊ पितळाचं बघू तुम्हाला बी. आमच्या शेजारी एक प्राध्यापक राहत होते, त्यांच्या काकी आल्या. म्हणलं या दुर्गा काकू. हो महाराज आले, हळदी कुंकाचं निमित्त होतं आणि मलाही तुमची गाडी दिसली, मला वाटलं तुमची भेट होईल. म्हणलं हो माझी भेट नंतर घ्या, आधी आमच्या पोराच्या माईल बेटा. ते कोखाचं बोटन चहाचा घोट तयारच. ते कुंकू लावल्याबरोबर त्यांना 1 किलोचं गुळाचं ढेकूळ, लगे पिशवी गिशवी आमच्या महाराजनीनं. म्हणजे तिला काय, आता महाराजाची बायको महाराजीन. हरिपाठात किती अभंग तर म्हणजे पोतभर. हो, डॉक्टरची बायको डॉक्टरीन. हो, उलट्या झाल्यावर काय प्यावात म्हणली बेसी. पोलिसाची बायको पोलिसीन. चोर धरल्यावर काय करावं म्हणली खिडकीतून सोडा. महाराज नवऱ्यानं चांगलं काम केलं की यायला फुकटच पैसे, फुकटच पदव्या. पेताड्याच्या बायकोला पेताडी म्हणत नाहीत बरं, चोट्ट्याच्या बायकोला चोट्टी नाही. चांगलं काम केलं नवऱ्याचं केलं की तिला आपण मात्रच पदवी येते. म्हणून पप्याच्या बापाला नीट कामाला दाबी जा, मुंडक दाबी जाण म्हणजे हे नीट काम कर, तुम्हाला फुकटच अर्ध भेटत आहे. पण तुम्ही बी लई येड्या, त्याला सांभाळायला ठेवता, तुम्ही जत्राला जाता, मग केळीवर पाय घसरून पडा मो गुडघा. ते म्हणला हे मोड्या. हो, नवऱ्यानं अर्ध केलेलं पुण्य केलेलं अर्ध बायकुल मस्त येत असते. त्याच्यामुळं पप्याच्या बापाला जास्त परमार्थात पाठी जाऊ द्या चला. आणि मग ते काही कायला अर्धा किलोचे ढेकळं, काही कायला पाव किलोचे ढेकळं. आमच्या ड्रायव्हरची बायको आल्यावर शॅम्पूची पुडी दिली. मी म्हणलं अगं ऐकलंस का ग? काय हो, मला आज वेळ नाही. म्हणलं 2 मिनिटं इकडे. काय, तू परवाच्या दिवशी होंडी होणार, तुझ्या डोक्याला केस राहणार नाही. ती म्हणली बाई असं म्हणू नका ना. मी म्हणलं मग तू आमदाराची बायको आल्यावर चांदीचं बघवं दिलं, जिल्हा परिषद सदस्याची बायको आल्यावर पितळाचं बघवं दिलं, आणि प्राध्यापकाची बायको आल्यावर गुळाचं ढेकूळ दिलं, आणि ड्रायव्हरची बायको आल्यावर शॅम्पूची पुडी दिली. ह्या पापानं तुला केस राहणार नाही डोक्याला. केस एवढ्या नका हसू. तितकी येडी बायको माझी नाहीच, गळ्याची शपथ नाही. आणि तितकी येडी असल्यावर मी अंगाला काव लावून रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो. चलो पेस्ट ऐकायला. तितकी येडी असल्यावर बिलकुल येडी नाही, अद्याप नाही. हे फक्त तिचं नाव घेतलो आणि तुम्हाला दळायलो, इतकं ध्यान ठेवा. इथाला